बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करतो आहोत। 23 तारखेपासून 31 तारखेपर्यंत मराठा सर्वेक्षण होणार होतं। या मराठा सर्वेक्षणाला 2 दिवसांची मुदतवाढ मिळालेली आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। 2 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाला। मागासवर्ग आयोगाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झालाय। या मुदतवाढीला शासनाकडूनही तात्काळ मंजुरी देण्यात आलेली आहे। मराठा सर्वेक्षण आता 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। आयोगाच्या बैठकीत मराठा सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला। मराठा सर्वेक्षणासाठी 2 तारखेपासून प्रगणक नेमले गेले आणि एक ॲप आहे मोबाईलवर, त्या ॲपवर हे सर्वेक्षण केलं जात आहे। 23 तारखेपासून 31 तारखेपर्यंतचा कालावधी होता। आता 2 दिवसांचं एक्सटेन्शन मिळालंय। अधिक माहिती घेऊया आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, काय अधिक माहिती मिळते? आज दुपारी 3 वाजता ऑनलाईन बैठक झाली आयोगाची सुवर्ण। त्या बैठकीत सगळं सर्वेक्षण नेमकं कुठं काय अडचणी येतात, काय अडथळे येतात, त्या सगळा आढावा घेण्यात आला। तर त्यामध्ये असं निदर्शनास आलं की काही रिमोट एरियामध्ये अजून प्रगणक पोहोचलेले नाहीत। त्यामुळे त्या भागात 2 दिवसाची मुदत वाढ मिळावी आणि मध्यंतरी सुट्ट्याही आल्या होत्या सलग, आपल्याला माहिती 26 जानेवारीच्या आणि त्याला जोडून शनिवार रविवार वीकेंडच्या सुट्ट्या। तर काही ठिकाणी तर सुट्ट्या कॅन्सल केल्या गेल्या, पण काही ठिकाणी ते दिल्या गेल्यामुळे थोडी अडचण आली, म्हणून ही 2 दिवसाची मुदत वाढ दिली आणि त्यानंतर पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल। मग 100% सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल आणि या सर्वेक्षणावर आणखीन एक काही निरीक्षणं नोंदवली सदस्य, कारण राज्यभर सगळे या आयोगाचे सदस्य फिरतायत, आढावा घेतायत, दौरे काढतायत। त्याच्यामध्ये असं आढळून आलं की विदर्भामध्ये मराठा समाजाचं प्रमाण तुलनेनं कमी आहे। हे तिकडे बहुतांश कुणबी समाज आहे, म्हणजे आतापर्यंत जे आडाखे बांधले जात होते ते समोर येताना दिसतात। मराठा समाजात आणि मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी जास्त प्रमाण दिसतंय, पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि तिकडे कोकणात, म्हणजे विदर्भातला मराठा समाज तुलनेनं कमी असल्याचं या सर्वेक्षणातले एक चंद्रकांत, इथे प्रश्न आहे की आपण या संदर्भातला एक मोठा खुलासा सुद्धा केलाय की व्हॅलिड पॉइंट्सवर चर्चा होणं नक्कीच रास्त आहे, पण अनेकदा गैरप्रकार पण बघायला मिळत आहेत। अगदी या 2-4 दिवसांमधले प्रकार आपण दाखवले सुद्धा आहेत, तर त्यावर सुद्धा विचार विनिमय झाला का बैठकीत? हो, निश्चितच, कारण आपणच ते सगळे खुलासे केलेत, बातम्या ब्रेक केल्यात। काही ठिकाणी काही भाड्याने कर्मचारी नेमलेत, काही ठिकाणी किंवा काही विरोध करतायत किंवा काही डुप्लिकेट सर्वे, काही ठिकाणी विरोध होत आहे किंवा ते केतकी चितळे सारखे किंवा ते पुष्कर जोग सारखी मंडळी त्यातही पुन्हा जातीवाद आणून त्या कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत उलट उत्तर देत आहेत, सर्वेक्षणाला साथ देत नाहीत। अशा अनेक मुद्द्यावर जे अडथळे येत आहेत सर्वेक्षणादरम्यान, म्हणजे काही उच्चभ्रू लोक मंडळी आहेत ते तोंड वाकडे करतायत। बिचाराच्या कर्मचाऱ्यांचा काय दोष आहे? शासनाने त्यांना सांगितलं सर्वेक्षण करायला, त्याच्यावरनं तुम्ही जातीचा मुद्दा करून सोशल पोस्ट व्हायरल करता, यातनं तुम्ही कुठली मर्दमकी मिळवता? याबाबतही हे सर्वेक्षण आयोगाच्या बैठकीत चर्चा झाली आणि नाराजी व्यक्त केली गेली या सगळ्या गोष्टींबाबत। सहकार्य करावं असं आवाहन केलं गेलं आयोगाने। चंद्रकांत, अशा गैरप्रकारासंदर्भातल्या नेमकं महाराष्ट्रात सर्वेक्षणाबाबत काय काय घडतं या संदर्भातल्या बातम्या आपण याकरता दाखवतोय की सर्वेक्षण सुरू झालंय तर ते योग्य पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं व्हावं, जेणेकरून आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, आरक्षणाला त्याची मदत होईल। धन्यवाद चंद्रकांत माहिती दिल्याबद्दल।